हाय, माझी शिवण क्लासची वही आहे. तर मी जेव्हा शिवण क्लास केला तेव्हाची ही वही आहे आणि मला जे कळेल, मला सोप्या पद्धतीने वाटेल तशी मी ती तयार केलेली आहे. सो तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हे मी फास्ट दाखवलं आहे. यामध्ये जर प्रत्येक आकृती, प्रत्येक डायग्राम तुम्हाला सेपरेट लागत असेल तर त्याचाही मी व्हिडिओ अपलोड करेल. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत करत असते गाईज, फक्त तुम्ही सपोर्ट करा. डीबीजे महाविद्यालय परिसरामध्ये महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला. पैलगंगा नदीमुळे सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्ररूप धारण केलं. किनवट तालुक्यात इस्लामपूर इथे नांदेड यवतमाळ सीमेवर हा धबधबा आहे. सध्या नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतो आहे. नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे आसना नदीला धोक्याची पातळी ओलांडली. आसना नदीचं पाणी ह्याचा पुलावर वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला. पुलावर वाहत असलेल्या पाण्यामुळे अर्धापूर तालुक्यातील 4 गावांचा संपर्क तुटला आहे. लातूर जिल्ह्यात काही भागात गेल्या 2 दिवसात दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे या भागात पहिल्या